हॅलो वॉरियर्स. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आता या व्हिडिओमध्ये मी कशाबद्दल जनरली बोलणार आहे. त्याच्यापूर्वी जस्ट एक दोन कमेंट्स फक्त तुम्हाला दाखवते. मेसेजेस तसे तर असे खूप सगळे मेसेजेस मला आलेले आहेत, बाकी टीचर्स आलेत किंवा बाकी यूट्यूब व्हिडिओज जर पाहिले तर त्याच्या खाली या कमेंट्स पाहायला मिळतात की प्रॉब्लेम हा झालाय की अभ्यास केलेला होता, मेहनत जास्त घेतलेली होती. म्हणजे जनरली असं असतं ना की अभ्यास नाही झाला, रिव्हिजन नाही झाली, आपण कुठेतरी कमी पडलो आणि मग पेपर हार्ड गेला, मग तो एक गिल्ट येतो. पण यावेळेला थोडंसं वेगळं झालंय की अभ्यास खूप केला होता, स्टडी करून सुद्धा पेपर जो आहे तो हार्ड गेलाय, असं कोणाचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे की मॅम खरंच यावेळेस मेहनत खूप घेतली होती पण तरी सुद्धा पेपर जो आहे तो हार्ड गेलेला आहे. जर तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल ना की प्रचंड मेहनत घेतली आहे पण पेपर हार्ड गेलाय, तर तुमच्यासोबत थोडी रियालिटी शेअर करायची आहे, थोड्या गोष्टी बोलायच्या आहेत. माझा ऑनेस्ट रिव्ह्यू या पेपर बद्दलचा जो आहे तो मला तुम्हाला द्यायचा आहे आणि डेफिनेटली याची तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी पेपर दिलाय का, हा प्रश्न खूप जणांना पडला. तर हा पेपर मी दिलेला नाहीये आणि पेपरच्या जस्ट 2 ते 3 दिवस आधी मी हे डिक्लेअर केलेलं होतं की मी एक्झामला जाणार नाहीये. आणि त्याचं रिझन जे आहे ते सरळ सरळ होतं. मी याच्या पूर्वी पण तुम्हाला सांगितलं, लास्ट टाइम पण म्हणजे 2025 ची जेव्हा मी मेन्स दिली तेव्हा पण मी ही गोष्ट बोलले होते ऑनलाईन की माझं ध्येय किंवा माझं एम, माझं गोल हे नाहीये की मला इकडे एखादं म्हणजे एमपीएससी थ्रू पोस्ट काढायची आहे, मिळवायचं आहे. ते होतं कधीतरी, असंही नाही की ते नव्हतं किंवा मी त्याच्यावरती मेहनत घेतली नाही किंवा असंही नाही की त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळाला नाही. मी ऑलरेडी PSIच्या प्री मेन्स दिलेल्या आहेत, ग्राउंड दिलेला आहे. पण ऍक्च्युली आहे काय, कालचा पेपर जेव्हा मी पाहिला म्हणजे 12:30च्या दरम्यान तो पेपर माझ्या हातात आला, जेव्हा मी क्वेश्चन पेपर पाहिला ना त्यावेळेला मला खूप छान वाटलं की थँक गॉड की मी ही एक्झाम नाही दिली. आय वॉज सो हॅपी. आणि मी माझ्या डिसिजनच्या बाबतीमध्ये मला एक सिग्नल मिळाला की येस, आपला डिसिजन करेक्ट होता. कारण तो पेपर जेव्हा मी हातात घेतला, म्हणजे एक्झाम हॉलच्या बाहेर असताना सुद्धा पेपर हातात घेतल्यानंतर माझा पहिला थॉट हा होता की पेपर अलग आहे नेहमीपेक्षा. पेपरमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बदललेल्या आहेत. हा पेपर हार्ड लेवलचाच आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण, आता जेवढे पण व्हिडिओज मी अपलोड केलेत याच्यामध्ये मी कुठे असं बोलले नाही की पेपर सोपा होता म्हणून. आणि हे माझं ऑनेस्ट मत आहे. कदाचित माझा अभ्यास कमी असेल म्हणून मला असं वाटलं असेल पेपर हार्ड आहे. तुमचं मत याच्याबद्दल मला डेफिनेटली कमेंट करून सांगा. दुसरा मुद्दा की मी ही एक्झाम आत्ताची दिली नाही, लास्ट इयर पर्यंत दिली, म्हणजे 2025ची प्री मेन्स वगैरे दिली. हे एक्झाम देण्यापाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की मला पेपरचं नेचर समजावा, एक्झाम मध्ये जो ट्रेंड बदलत चाललाय तो समजावा. आणि ज्यावेळेला तो आपल्याला समजतो, आपण एक्झॅक्टली ज्यावेळेला एक्झाम हॉलमध्ये बसलेलो असतो आणि तेव्हा जो स्टुडंटचा माइंडसेट असतो तो जर आपल्याला समजला ना तर आपल्याला पुढे गाईड करता येतं. पण त्याच्यासोबत दुसरी एक बाजू असते की फक्त एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसला आणि पेपर दिला म्हणजे तुमचा माइंडसेट मला समजला असा नसतो. ते जे प्रेशर असतं की नाही, फॅमिली प्रेशर, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ज्या हजार गोष्टी आपल्या बॅक ऑफ द माइंड चालू असतात, तो फील जो असतो तो फार खराब असतो. म्हणजे फक्त एक्झाम हॉल मधलं टेन्शन, पेपर कठीण आलाय किंवा टाइम मॅनेज करायचा आहे, या गोष्टी मॅटर करत नाहीत. मॅटर याही गोष्टी करतात की त्या सगळ्या म्हणजे जो तो 1 तास आहे, तो 1 तास फेस करताना बाकीची कुठली सिच्युएशन आहे, एकूणच तुम्ही मेंटली, इमोशनली, फिजिकली कुठल्या सिच्युएशन मधून जाताय, फायनान्शियली, म्हणजे तुमचं कम्प्लीट बॅकग्राऊंड जे आहे की नाही ते इथे खूप जास्त मॅटर करतं. आणि हा एक्सपिरियन्स मी आत्ताच्या मेन्सला घेतला. कारण मला जरी म्हणजे एक्झाम क्रॅक करून पोस्ट मिळवायची वगैरे याच्यातून मी खूप दूर जरी असले तरी सुद्धा ज्यावेळेला 2025ची प्री क्रॅक झाली आणि मला मेन्स द्यायची आहे किंवा माझा रिझल्ट आलाय प्रीचा, हे ज्यावेळेला मी सांगितलं घरी वगैरे, त्याच्यानंतर मेन्ससाठी ज्या म्हणजे मेंटल प्रेशर मधून मी गेली आणि जे काही मी म्हणजे फिजिकली, मेंटली, इमोशनली जे काही बॅटल मी फेस केलेत, इवन फायनान्शियली सुद्धा जे बॅटल मी फेस केले ना, त्याच्यानंतर मला कळलं की म्हणजे हे खरंच खूप कठीण आहे. ठीक आहे, म्हणजे हे आधीही मी एक्सपिरियन्स केलेलं, पण त्याच्यानंतर आपण काहीतरी लाईफमध्ये थोडंफार अचीव्ह केलंय आणि आता आपल्याकडून तितके अशा एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. या स्टेजला आपण येतो की हा ठीक आहे, म्हणजे एक पॉइंट ऑफ व्ह्यू असेल की झालं झालं नाही झालं, पण त्याच्यानंतर पण ज्याला तुम्ही या अपेक्षांच्या ओझ्यांसह जगतात. आणि ही गोष्ट मी प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज मधले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासोबत डिस्कस केलेली होती. कारण मी त्यांच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करते चॅलेंज मधल्या स्टुडंट सोबत, तर त्यांच्यासोबत हा विषय जो आहे तो मी बोलले होते. आता मुद्दा हा आहे की कालचा पेपर खरंच कसा होता. आता तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा, आत्ताच कमेंट करा.
एक जर पेपरचं नेचर पाहिलं, मी फक्त पॉलिटी आणि सायन्सचे क्वेश्चन्स जे आहेत की नाही त्याचा हे दिलेलं आहे तुम्हाला, आन्सर की दिली आहे. बाकी सब्जेक्टची मी अजून दिलेली नाहीये आणि आय डोंट थिंक की आता तुम्हाला त्याची आवश्यकता पण असेल, कारण आयोगाचे आन्सर की बाकीच्या क्लासेसचे आन्सर की तुम्ही सगळं बघून झालं असेल, याचं मी डायरेक्ट अनालिसिस घेईन. पण पॉलिटीचे क्वेश्चन्स जर पाहिले तर पॉलिटीचे क्वेश्चन्स तितकेसे अवघड नव्हते. एक दोन प्रश्न जर सोडले तर पॉलिटी ठीक होतं आणि ते एक्झाम हॉलमध्ये घेतल्यानंतर पण आपण सोडवू शकू असं होतं. सायन्सचा जर विचार केला तर सायन्समध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की 3-4 प्रश्न तर फक्त आपण काळजीपूर्वक वाचले तर लॉजिकनी त्याची उत्तरे येत होती, त्याचाही काही विषय नाहीये. जे 1-2 प्रश्न असे आहेत की जे माहितीच नाहीये, म्हणजे क्ष किरणवाला तो प्रश्न असेल किंवा तो CFH तो वाला जो प्रश्न असेल, प्रमस्तिष्क मेरू काय ते फ्लुइड ते तो वाला जो प्रश्न आहे, कदाचित हे 2 प्रश्न मी म्हणेन की असे आहेत की थोडेसे तिथे आपल्याला डोकानी तो ह्याचा वाला एक ड्रॅगन वाला एक, तर हे 3 प्रश्न थोडेसे आहेत. बाकीच्या प्रश्नांमध्ये पण त्या प्रश्नांची पण रचना अशी होती, त्यातल्या पण 2-3 प्रश्नांची, की तिथे त्या एका तासामध्ये त्याला टॅकल करताना डेफिनेटली प्रॉब्लेम येऊ शकत होता, कारण तिथे नवीन काहीतरी प्रश्न तुम्हाला दिसला की तो प्रश्नच असा फील देतो आपल्याला की इथे काहीतरी अवघड आहे. जरी अवघड नसेल तरी त्या प्रश्नाची रचना अशी असते, तो प्रश्न अशा ठिकाणी प्लेस केलेला असतो की आपल्याला तो प्रश्न वाचल्यानंतर हा प्रश्न अवघड आहे हा पहिला विचार डोक्यामध्ये येतो. आणि हे नॅचरल आहे, हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, म्हणजे कितीही टॅलेंटेड स्टुडंट असला तरी तो ही गोष्ट फेस करतोच करतो. ठीक आहे, आता उरतात बाकीचे सब्जेक्ट. हिस्ट्री काही प्रश्न जे आहेत हे इझी होते, म्हणजे 1-2-3 प्रश्न. बाकीचे प्रश्न जे आहेत, म्हणजे जे प्रश्न विचारले ते अगदीच असे विचारले की मला थोडंसं कठीण जाईल, म्हणजे मला विधान वाक्य वगैरे काय म्हणतो आपण त्याला, व्यक्तींची मतं वगैरे माहिती नाही आहेत, किंवा एखादा दुसरा प्रश्न, जसं फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला, जो प्रश्न पाहिल्यानंतर मला थोडंसं असा फील येईल, हा, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील. तर आता हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर वसाहतवादाचा जो आहे ना, तर तिथे थोडंसं अगेन तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते मॅटर करतं. हा वाला इझी होता, आयटक वाला, कारण आयटक 100% विचारलं जातं, त्यामुळे ते माहिती पाहिजे आपल्याला. अँड देन आय थिंक मोर्ले मिंटोवाला पण प्रश्न कसा होता ना, जर तुमचा थोडासा अभ्यास असेल, जी काही मोर्ले मिंटो बद्दलची मत आहे, तर तिथून तिथपर्यंत पोहोचू शकत होतात. म्हणजे हिस्ट्री अगदीच डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये मी टाकत नाही, पण जॉग्राफी मला हार्ड वाटला. 1-2 प्रश्न जे इझी आहेत ते इझीच होते, बट बाकीचे प्रश्न विचार करायला लावणार होते. इकॉनॉमिक्स गेम केला इकॉनॉमिक्सनं पण बऱ्याच प्रश्नांमध्ये, काही प्रश्न जे बेसिक आपल्याला माहिती असतात ते, पण काही प्रश्न अशा लेवलचे जे आमच्याकडे अभ्यासातलेच नाही आहेत. आणि त्याच्यानंतर येतो करंटचा विषय. हे तर विचारूच नका, म्हणजे हा करंट अफेअर्स आयोगाचा अप्रोच काय आहे, पण म्हणजे आयोगाने का विसरलं माहिती नाही मला, पण जे प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज मधले स्टुडंट आहेत, तुम्ही जस्ट आठवा आपण 1 दिवस आधी बोललो होतो, म्हणजे एक्झामच्या 1 दिवस आधी जे काही आपण डिस्कशन घेतलेलं त्याच्यामध्ये मी एक गोष्ट तुम्हाला बोललेली की याच्याकडून जास्त एक्सपेक्ट करू नका करंट अफेअर्स करून, आणि हा विषय असाच येणार आहे जो तिथे तुमचा कॉन्फिडन्सच डाऊन नाही करणार, जो तुम्हाला हा फील देणार आहे तिथे एक्झाम हॉलमध्ये बसूनच की ही कंबाईन आपली गेली आहे. आता उरतो मॅथ्स रिझनिंगचा प्रश्न. मॅथ्स रिझनिंग ऑब्विसली टाइम खाऊ आहे, पण अशी गणित नव्हती की सुटणारच नाही. पण मॅथ्स रिझनिंग हार्ड जाण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आपण पहिले 6 विषय सोडवतो, देन आपण जातो मॅथ्स रिझनिंग कडे, जी की करेक्ट मेथड आहे. प्रॅक्टिकली आपण तसंच करायला पाहिजे, कारण मॅथ्स रिझनिंग मध्ये जर आपण एखाद्या प्रश्नाला इगोवरती अडकलो ना की हे मला येतंय, मी या प्रकारची प्रॅक्टिस केली पण हे मला सुटत नाही, तर किती टाइम गेला आपल्याला समजत नाही. टाइम मॅनेजमेंटसाठी ते ठीक आहे. काही स्टुडंट असतात ज्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली असते मॅथ्स रिझनिंग मध्ये, चांगला त्यांचा हातखंड असतो, ते विद्यार्थी. माझा मेन्सचा एक स्टुडंट आहे, आय थिंक 19 की काहीतरी स्कोर आहे, म्हणजे मेन्सला मॅथ्स रिझनिंगचे 19 की काहीतरी बरोबर आलेत, पण एवढे येऊ शकतात, ठीक आहे, पण त्यांची प्रॅक्टिस तशी पाहिजे आधी, म्हणजे आधीपासून पेपर सोडवतानाची ती टेक्निक जी आहे ती फॉलो केलेली असायला पाहिजे की मॅथ्स रिझनिंग आधी सोडवलं नंतर बाकीचे. ज्यांना ही सवय नाहीये ते 100% मग मॅथ्स रिझनिंग मध्ये एवढा वेळ देणार की जीएसचे प्रश्न त्यांना नंतर सगळे अटेम्प्ट करता येणार नाही, ही रियालिटी आहे. मग आता झालं काय, या 6 विषयांनी एवढा मोठा इम्पॅक्ट टाकलाय की नाही बिंदूवरती की पेपर हार्ड आहे, की इथे मॅथ्स रिझनिंग मध्ये तुम्हाला 2+1 किती असतं
हेही तिथे कळत नाही, कारण या 6 विषयांनी ऑलरेडी तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये अशा काही गोष्टी झालेल्या, म्हणजे करायला भाग पडले तुमच्या मेंदूला, असे काही केमिकल्स रिलीज व्हायला लागले तुमच्या बॉडीमध्ये, हार्मोन्स, की ज्याच्यामुळे इथे येईपर्यंत तुम्हाला हा विश्वास झाला की गेली आहे कंबाईन आपली, आपलं काही होऊ शकत नाही. आणि ती भीती, ते टेन्शन, तो ताण मॅथ्स रिझनिंग मध्ये तुम्हाला सुचू नाही देते काहीच एक्झाम हॉलमध्ये. ही रियालिटी आहे. मग आता मुद्दा येतो की एवढी मेहनत घेतलीये, एवढं रात्रंदिवस एक केली आहे, असंही नाहीये की क्वेश्चन पेपर सोडवले नाहीत, असंही नाही की अनालिसिस केलेलं नाही, असंही नाही की टीचरला फॉलो केलं नाही, असंही नाहीये की एखादा कोर्स घेतला आणि तो कम्प्लीट केलेला नाही, बट स्टील पेपर हार्ड गेला. देन लेट मी टेल यू समथिंग, की पेपर फक्त तुम्हाला हार्ड गेलेला नाहीये, ऑलमोस्ट सगळे जेवढे सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांना पेपर हार्ड गेलाय. पण मग आता अगेन हा एक प्रश्न येतो, खूप जणांच्या डोक्यामध्ये असेल की जर असं असेल तर त्याचा कट ऑफ वरती परिणाम होईल का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आम्ही असे मेसेजेस पाहतोय किंवा टेलिग्राम वरती म्हणा किंवा युट्यूब वरती म्हणा, आम्ही अशा कमेंट्स पाहतोय, कमेंट्स असतील किंवा बऱ्याचदा टीचर्स सुद्धा सांगतात की माझ्या स्टुडंटला एवढे मार्क्स मिळालेत, आमचे स्टुडंट, माझ्या या बॅच मधले स्टुडंट आहेत ज्यांनी एवढे घेतलेले आहेत, माझ्या त्या बॅच मधले तेवढे घेतलेले आहेत. त्याच्याही पुढे जाऊन प्रत्येक सब्जेक्टचे जे टीचर आहेत, म्हणजे हिस्ट्रीचे टीचर म्हणणार अरे हिस्ट्री इझी होतं, सायन्सचे टीचर म्हणणार सायन्स इझी होतं, हे तर मी तुम्हाला सगळं शिकवलेलं होतं, मॅथ्स रिझनिंगचे टीचर म्हणणार मॅथ्सचे सगळे प्रश्न आवाक्यातले होते. मी ज्या वेळेला सगळे सब्जेक्ट शिकवते ना, मी समजू शकते की तुमचा प्रॉब्लेम काय होतो. कारण मी जर तुम्हाला एक सब्जेक्ट डिलिव्हर करतेय, मला त्या सब्जेक्टचा 100% नॉलेज आहे, मला म्हणजे मी एक XYZ टीचरचं उदाहरण सांगते, मला नाहीये 100% नॉलेज, एक्सेप्ट करते मी. पण समजा मी हिस्ट्री जर शिकवत असेल, मी हिस्ट्री स्पेशलिस्ट आहे, मला हिस्ट्रीचं कम्प्लीट नॉलेज आहे, ज्यावेळेला मी हिस्ट्रीचे 10 प्रश्न पाहीन त्यावेळेला मला माहिती की हा प्रश्न कुठला आहे, हा प्रश्न कुठून आलाय, हा प्रश्न कुठून आलाय, हा प्रश्न कुठून आलाय, बिकॉज 24/7 मी त्याच्यातच आहे. मी ज्यावेळेला इकॉनॉमिक्सचं क्वेश्चन पाहते, मला माहिती की हा प्रश्न कुठून आलाय, मी त्याच्यातच आहे. पण ज्यावेळेला ऍज अ स्टुडंट मला हे सगळेच्या सगळे 7च्या 7 सब्जेक्ट एकत्रित अभ्यासायचे आहेत, त्यावेळेला माझा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जेवढा कंटेंट डिलिव्हर केलेला आहे, टीचरने जेवढा कंटेंट डिलिव्हर केलेला आहे, तेवढा सगळा मी कंझ्युम नाही करू शकत आहे. आणि जरी मी तो कंझ्युम केलेला असेल, इतका सगळा इथे नाही स्टोअर होत आहे, होऊच शकत नाहीये तो स्टोअर. आणि जरी स्टोअर झालाच समजा, म्हणजे सगळं जरी माझं पाठ झालेलं असेल, जेवढ्या टीचर्सने शिकवलंय ते त्या 60 मिनिट्स मध्ये मला फिल्टर करणं पॉसिबलच नाहीये, की त्या 60 मिनिट्स मध्ये मला एक्झॅक्टली कुठल्या वेळेला कुठलं बाहेर काढायचं ब्रेन मधून, ते नाही ओपन होते. ते सोडा, तुम्ही पुस्तक घेऊन जरी तुम्हाला या परीक्षेला बसवलं असतं की सगळ्या विषयांची पुस्तकं, रेफरन्स बुक दिलेले आहेत, की ज्या रेफरन्स बुकच्या बाहेरचा एकही प्रश्न नाहीये, तरी सुद्धा 60 मिनिटांमध्ये आपण नाही सोडवू शकत, जरी ती पुस्तकं तुम्ही अभ्यासलेली असतील तरी सुद्धा. का? कारण 60 मिनिटांमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या पेज पर्यंत पोहोचणं आपल्याला पॉसिबल नाहीये. मग ब्रेन मधून तेवढं सगळं बाहेर काढणं कसं पॉसिबल असेल? त्यामुळे ही रियालिटी तुम्ही एक्सेप्ट करा. आणि ज्या लोकांचा स्कोर ऐकून तुम्हाला भीती वाटतेय, की कोणी सांगते माझा 65 आला, कोणी सांगते माझा 60 आला, कोण म्हणते 58 आला, स्कोर आले असतील, मी असं डिनाय नाही करते की नाही नाही एवढे मार्क्स पडणारच नाहीत, हे मी डिनाय करत नाही. पण त्याच्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवा, 2025 ची पूर्वपरीक्षा जेव्हा झाली त्यावेळेला जे स्कोर आलेले आहेत, आता फक्त ना डेट चेक करा, आय थिंक 12 जानेवारीला आन्सर की आलेली, 4 जानेवारीला पेपर झाला, पण ग्रुप सीचा पेपर झाल्यानंतर आन्सर की आली. जा आणि 12 जानेवारी डेट जी आहे टेलिग्रामला सर्च करा, कुठल्याही एका फेमस टेलिग्राम चॅनलवरती किंवा ग्रुपवरती, आणि तिथे जाऊन ना स्टुडंटचे स्कोर चेक करा, किंवा 12 जानेवारीला अपलोड झालेले युट्यूबवरचे कट ऑफ रिलेटेड किंवा इतर व्हिडिओ जे आहेत ते सर्च करा आणि तिथल्या कमेंट्स फक्त रीड करा. तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला पण मुलांनी 70, 72, 68 असा स्कोर सांगितलेला आहे. मेरिट एवढा हाय गेलं का? नाही गेलं. का नाही गेलं बरं? कंपॅरिझन जर केलं तर आत्ता, म्हणजे मागच्या 8 दिवसापूर्वी पण जेव्हा स्टुडंट बोलत होते, स्टुडंटचं म्हणणं असं होतं की 2024 पेक्षा 2025चा पेपर हा इझी होता. आता जागा आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, खूप सगळ्या गोष्टी मॅटर करत असतील, मी तेही डिनाय नाही करत आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, काल पण मी तुम्हाला, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला बोलले की सोशल मीडियावरची इन्फॉर्मेशन जी आहे ना, तो एक ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अडकायचं नाहीये. आणि आत्ता पण कोणाचा स्कोर पाहून जर तुमचा कॉन्फिडन्स लो होत असेल ना, तर तुम्ही ट्रॅप मध्ये अडकताय.
तुमचा स्कोर कितीही असू देत, चांगला असू देत, वाईट असू देत, आयोगाच्या आन्सर की आल्यानंतर बघितलेला असू देत, म्हणजे तोच ऍक्च्युली खरा असायला पाहिजे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करता आली पाहिजे की स्वतःला विचारायचंय की मला माझ्या लाईफमध्ये पुढे काय हवं. जरी एखाद्याला खरोखरच 68 किंवा 70 मार्क्स मिळालेले असतील, त्याचे मार्क्स तुम्हाला येणार नाहीयेत आणि त्याच्या मार्क्सचा विचार करून तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेण्यात काहीही शहाणपणा नाहीये. तुमच्या आयुष्यासाठीचे डिसिजन तुम्हाला घेता आले पाहिजेत. तुमची फॅमिली, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि कोणाचा स्कोर इतका चांगला आला म्हणजे तिथे मेरिट तेवढंच मेरिट लागेल, हाही विचार कम्प्लिटली चुकीचा आहे. कारण मेरिट ठरवणारे जे लोक असतात ते अति जास्त मार्क्स मिळवणारे किंवा अति कमी मार्क्स मिळवणारे हे नसतात, मधली जनता असते ज्यांच्या स्कोरवरती मेरिट डिसाइड होते. आणि आपण तिथे असू तर ते फाईन आहे. फक्त एक चूक करू नका जी मी 2 वेळा केलेली आहे. म्हणजे लास्ट टाइम आता 2025चा पेपर पण प्री दिल्यानंतर आपल्या डोक्यातही नाही, दूर दूरवर काही नाही की मेन्स द्यायची, किंवा मी विसरून पण गेले की मला म्हणजे मी प्री दिली आहे किंवा त्याचा रिझल्ट अँड ऑल दिस थिंग्स. मी फक्त चॅलेंज घेतलेलं आणि ज्यावेळेला आन्सर की आली मला आठवतं, पण आय एम सो सॉरी. पण मी एका व्हिडिओमध्ये म्हणजे तो जो 56 डेजमध्ये 55 डेजमध्ये तयारी करावाला जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला, त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या एका फ्रेंडचं एक्झाम्पल दिलं होतं. शी वॉज नॉट माय फ्रेंड. ती मुलगी मीच होते. कारण माझ्या बाबतीत असं झालं होतं की मला अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. प्री झाल्यानंतर आता एवढेच कमी दिवस उरलेत आणि मी कसं देईन म्हणून. तर मला नव्हतं असं की मला वाटतही नव्हतं की मी मेन्स द्यायला पाहिजे, बट मला ऍक्च्युली सगळीकडून प्रेशर यायला लागलं की नाही तू दे, करायला पाहिजे, करून बघ, ट्राय कर, वगैरे वगैरे वगैरे. अँड देन मग मी पहिला पेपर सोडवला मराठी इंग्लिशचा आणि मला खूप चांगला स्कोर आला आणि मग म्हटलं की रे आपण करू शकतो. ठीक आहे. तर मला तुम्हाला फक्त एवढं सांगायचंय की आत्ता जे काही सुरू आहे दुनियेचं, हे हे याच्यामध्ये फसू नका. तुम्ही मेहनत घेतलीये आणि तुमची मेहनत पण कामाला येणार आहे. दुसऱ्याच्या गॉगलमधून स्वतःकडे पाहून हे डिसाईड करू नका की मी फेल होणार आहे किंवा मी कट ऑफच्या बाहेर आहे किंवा मी घेतलेली मेहनत कम्प्लिटली चुकीची आहे. अजिबात चुकीची नाहीये. अँड अगेन, जरी तुम्हाला या 6 सब्जेक्टच्या बाबतीत टीचर म्हणत असतील की या सब्जेक्टचे क्वेश्चन जे आहेत ते इझी होते, कदाचित ते इझी असतील सुद्धा, आपला अभ्यास कमी असेल असंही असेल, पण एका व्यक्तीला तो जर इझी वाटला याचा अर्थ असा नाही की तो सगळ्यांना इझी वाटलाय. कारण प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगळी आहे. प्रत्येकाचा या 60 मिनिटांसोबत डील करण्याचा अप्रोच वेगळा आहे. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी आहे आणि त्याच्यामुळे कदाचित हे आपल्याला हार्ड वाटलेलं असू शकतं. आता मला जे वाटलं ते मी सुरुवातीला पण सांगितलं की मला हा पेपर हार्ड वाटला. बट जर समजा मी हा पेपर दिला असता, मला हार्ड गेला असता, मी एक MPSC ऍस्पिरंट आहे आणि मला खूप म्हणजे काय म्हणतो आपण डेलिबरेटली, म्हणजे ते मला हवंच आहे की मला करायचंच आहे याच फील्डमध्ये करिअर, देन मी काय केलं असतं पुढे आणि तुम्ही काय करायला पाहिजे. जर मला हेच करायचंय देन माझं फर्स्ट काम आहे की मी बसेन आणि मी अनालिसिस करेन की असं काय चुकलंय की हा पेपर मला हार्ड वाटलाय. ठीक आहे, तो हार्ड होता, याचा अर्थ असाही नाही की तो हार्ड होता म्हणून मी सोडून देईन की अरे सगळ्यांनाच हार्ड गेलाय मग मी कशाला एवढं टेन्शन घेऊ, असंही नाही. तो हार्ड होता, बट का हार्ड वाटला, असा कुठला एरिया जो माझ्याकडून अभ्यास करताना सुटला, असा कुठला एरिया जिथे आयोग फोकस करायला लागलाय. बिकॉज आयोगाने काय केलं, राज्यसेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झाली. राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाल्यानंतर डिस्क्रिप्टिव्हला घाबरणारी जनता कंबाईनकडे वळली आहे. आता कंबाईनचं जर मेरिट पाहिलं, 62ला जर मेरिट टच होत असेल, 62.50 ऍक्च्युली, देन आयोगाला विचार करावा लागेल ना. कारण काय झालंय, आधी मेरिट जे होतं ते इतकं कमी लागायचं, आता अचानक मेरिट वाढलं, त्याला कारण पण तशीच आहेत. म्हणजे आता प्रत्येक स्टुडंट जवळ सोर्स आहे, प्रत्येक स्टुडंट जवळ गायडन्स आहे. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ना, ज्या आधी फक्त ऑफलाईन क्लासेस, त्यातही स्पेसिफिक क्लासेस जॉईन करणाऱ्या स्टुडंट्सना मिळत होता, त्या आता प्रत्येक स्टुडंटला घरी बसून, कुठेही खेडेगावात असू देत, त्याचं काम करत असू देत, गृहिणी असेल, लहान बाळ सांभाळून असू देत, म्हणजे तुम्ही मागच्या 3-4 वर्षातले जर इंटरव्ह्यू पाहिले तर लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरीतला स्टुडंट आहे जो स्टुडंट सिलेक्ट झालाय. असं नाही की एखादा गावाकडे राहतो म्हणून तो सिलेक्ट नाही झाला, असं नाही की एखादी गृहिणी आहे, लहान बाळ पण सांभाळतीये म्हणून ती सिलेक्ट नाही झाली. इथे सगळ्यांचे रिझल्ट येतात. सो आयोगाला आपला दर्जा जर वाढवायचा असेल तर ऑब्व्हियसली आयोग त्याच्यावरती काम करणार, जसं तुम्ही तुमच्यावरती करताय. आणि मग इथे जर तुमचा हा अप्रोच असेल की तुम्ही आयोगाला आत्ता ब्लेम करत बसताय की तुम्ही हेच का विचारलं, तुम्ही असंच का विचारलं, तसंच का विचारलं. म्हणजे सध्या आता रिसेंटली एक मी डिस्प्यूट ऐकत होते, एक चालू होतं की म्हणजे दुनिया एवढी बदलली, सगळं आपण इतके पुढे आलोय आणि UPSCने सिलेबस इतका जुनाच अजून ठेवलाय. पण ज्यावेळेला नवीन सिलेबस येईल
आपण त्याला लगेच स्वीकारण्यासाठी तयार आहोत का? म्हणजे 5 गोलवाली आयोगाची अपडेट आठवा. आयोगाने आन्सर शीटमध्ये 5 गोल असणार आहेत असं सांगितल्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटची रिॲक्शन काय होती? आपण बदल इझिली स्वीकारत नाही, तो आयुष्यातला असू देत, परीक्षेतला असू देत किंवा इतर कुठलाही असू देत. पण जर तुम्ही या एक्झाम मध्ये आहात किंवा तुम्ही एखादं स्वप्न, मी म्हणते एक्झाम पण सोडा, एक्झामचाच विषय नाही, जर तुम्हाला लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करायचं असेल ना, तर सगळ्यात बेस्ट गोष्ट असते लवकर जेवढं स्वीकाराल तेवढे पुढे जाल. मग ती कुठलीही गोष्ट असू देत. आता हे स्वीकारा की मला पेपर हार्ड गेलेला आहे, हे स्वीकारणं फार गरजेचं आहे. पेपरचा बऱ्यापैकी नेचर जो आहे तो चेंज झालाय, पण इथे तुम्ही असंही म्हणू शकत नाही की पीवायक्यूचा काहीच फायदा झाला नाही. म्हणजे मी 1-2 कमेंट पाहिले की मेसेजेस पाहिले की पीवायक्यूचा काही फायदा झाला नाही. असं नाहीये. तुम्ही पॉलिटीच्या बाबतीत पाहिलं, सायन्सच्या बाबतीत पाहिलं, पीवायक्यूचा फायदा आहे. याचा अर्थ असं नाही की एखादा टॉपिक जो पीवायक्यू मध्ये होता आणि आता विचारला नाही म्हणजे तो अगदीच बाहेरच निघून गेला सिलेबस मधून, असंही होत नाही. सो तुम्ही कुठल्याही फायनल कन्क्लुजनला पोहोचण्यापूर्वी आधी सेल्फ अनालिसिस करा की आपण खरंच कुठे कमी पडलोय का. जर तुम्हाला विश्वास असेल की आपण नाही कमी पडलोय, आपण प्रॉपर मेहनत घेतलीये, पण आयोगाकडून काहीतरी असं नवीन आलंय त्या पेपरमध्ये जे आपल्याला टॅकल नाही करता आलं, कदाचित आपल्या शिक्षकांनाही टॅकल नाही करता आलं, किंवा शिक्षकांना म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन स्पेसिफिकली की मी ज्या माणसाकडून गायडन्स घेत आहे त्या माणसाला ते नाही जमलं आधी, किंवा त्या माणसाने ते बोललं नाही, किंवा मे बी बोललं असेल पण त्याच्यावरती विशेष भर दिलेला नसेल, असंही असेल. जसं मी करंट अफेअर्सच्या बाबतीत ओरडून ओरडून सांगितलं, प्रत्येक सेशनमध्ये स्टुडंट्सना सांगितले की करंट अफेअर्स कडून तुम्ही जास्त एक्सपेक्टेशन ठेवू नका. कितीही एक्झाम झाल्यानंतर कुठल्याही टीचरचे, कुठल्याही प्रकाशनाचे, कुठल्याही पुस्तकांचे, कुठल्याही बॅचेसचे, कोणाचे जरी व्हिडिओ पाहिले, कोणाचे जरी जाहिरात पाहिली की 15 पैकी 14 प्रश्न आमच्या नोट्स मधून, 15 पैकी 15 प्रश्न आमच्या व्हिडिओमधून, तरी सुद्धा, कारण अगेन जसं मी प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजच्या वेळेला सांगितलेलं, तुम्हाला जर मी एखाद्या चॅलेंजमध्ये किंवा कुठलेही टीचर एखाद्या चॅलेंजमध्ये, एखाद्या बॅचमध्ये तुम्हाला जर 1000 लेक्चर्स प्रोव्हाइड करायचे म्हटलं तर ते इतकंही अवघड नाहीये की अगदीच इम्पॉसिबल वाटेल. बट ज्यावेळेला मी तुम्हाला 1000 लेक्चरचं प्रॉमिस करते, 1000 लेक्चर मी तुम्हाला त्या बॅचमध्ये देते, व्हॉट इज युअर कॅपॅसिटी, तुमच्या ब्रेनची कॅपॅसिटी काय, तुमची कॅपॅसिटी काय, हे 1000 लेक्चर मधला कंटेंट ऍक्च्युली लक्षात ठेवणं मला पॉसिबल आहे का, या 1000 लेक्चर मधला कंटेंट ऍक्च्युली माझ्या एक्झामसाठी तितका इम्पॉर्टंट आहे का, या गोष्टी पण मॅटर करतात, हे समजून घ्या. खूप वेळा सांगितले की क्वांटिटी नाही, क्वालिटीवरती फोकस्ड राहा. आणि अगेन एक्झाम हॉलमध्ये पण जे येतंय किंवा जे असं आहे, मी सायन्स अनालिसिस घेताना, इकॉनॉमिक्स अनालिसिस घेताना, जॉग्राफी अनालिसिस घेताना ओरडून ओरडून सांगितलेलं होतं की, मी अगेन सांगते की इथे मी जाहिरातबाजी नाही करते, प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज मधले स्टुडंट आहेत, कमेंट करा, तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट मी सांगितली आहे की काही प्रश्न असे असतात जे प्रश्न फक्त तुम्हाला डिस्टर्ब करतात. जो प्रश्न पाहता क्षणी तुम्हाला असं वाटतं की हा सिलेबसच्या बाहेरचे, किंवा मी या टॉपिक बद्दल वाचलेलं नाही, म्हणजे जे आपले मेन टॉपिक असतात की नाही, जे हायलाइटेड टॉपिक असतात की हा 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 टॉपिक आहे आणि या टॉपिक बद्दल मला काय वाटतं, किंवा या टॉपिक मधले हे पॉइंट्स आहेत जे मी केलेले आहेत, ज्या वेळेला त्या टॉपिक मधला प्रश्न दिसत नाही क्वेश्चन पेपरमध्ये, वेगळ्या कुठल्या तरी टॉपिक मधला दिसतो, तर आपली फर्स्ट रिॲक्शन ही असते, म्हणजे पहिला जो काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे आपल्या मेंदूकडून जो पहिला आपल्याला आवाज येतो, आय डोंट नो, मला आता तो शब्द नाही आठवत आहे, तो काय सांगतो तुम्हाला की हे काहीतरी वेगळं आहे, हे नाहीये, हे आपण वाचलेलं नाही, हे सिलेबसच्या बाहेरचं आहे, हे आउट ऑफ द बॉक्स आहे, हे कठीण आहे. पण ऍक्च्युली ते तितकं कठीण नसतं. ज्यावेळेला आपण तो प्रश्न नीट वाचतो की नाही, उत्तर तिथेच असतं. म्हणजे ते स्टॉक एक्सचेंज वाला लास्ट टाइमचा प्रश्न जो आलेला होता, मान्यताकृत अधिकृत कुठलं चलन नाहीये, असा काहीतरी एक प्रश्न होता. 3 ऑप्शन मध्ये दिले, मान्यताकृत किंवा अधिकृत किंवा प्राधिकृत, असे 3 ऑप्शन मध्ये शब्द दिलेत, पण एकामध्ये नाही दिलेला. उत्तर ते येतं, जरी मला ते माहिती असो नसो, फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल काहीतरी प्रश्न होता, मला माहिती असो वा नसो, तो अप्रोच तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. आणि हा आधी जेव्हा प्रॅक्टिस करतोय आपण तिथेही असायला पाहिजे, आणि मग तो ऑटोमॅटिक डेव्हलप होतो आणि एक्झाम हॉलमध्ये पण ते करता येतं. पण ज्या वेळेला प्रश्नांची रचना अशी आहे की इतके अवघड प्रश्न आपण पाहिलेत, इतके अननोन प्रश्न आपण सुरुवातीला पाहिलेत, तर मॅथ्स रिझनिंग पर्यंत जाईपर्यंत आपली कंडिशन ही होऊन जाते की आपल्याला ती भीती, आपल्याला माहिती होऊन जातं की, म्हणजे आपलं ब्रेन सांगतो की नाही यार, गेली ही एक्झाम हातातून. आणि बऱ्याचदा तर बरीच मुलं इथेच गिव्हअप करतात, म्हणजे ते ट्राय पण नाही करत. बट ज्यांनी थोडंफार स्वतःला सांभाळलेलं असतं, ज्यांनी थोड्याफार गोष्टी म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा बाकी गोष्टींवरती ज्यांना थोडाफार कंट्रोल असतो, मग त्यांना माहिती असतं की हा चला आपण ट्राय करूया, लेट्स गिव्ह इट अ ट्राय.
आणि ते ट्राय करतात. मग आता काय कराल, जे मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आधी अनालिसिस करा, समजून घ्या की काय विचारलं जातंय, आणि त्याच्यापेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी तुम्हाला करायची दॅट इज ही गोष्ट समजून घ्या, एक्झामला काय विचारलं जातंय ते तर इम्पॉर्टंट आहे, पण हे जे 7 सब्जेक्ट आहेत की नाही, कुठले सब्जेक्ट आहेत जे मला 100% मार्क्स मिळवून देऊ शकतात, जे सब्जेक्ट मला धोका नाही देणार. करंट अफेअर्स सब्जेक्ट विश्वास ठेवण्यासारखा सब्जेक्ट नाहीये, ट्रस्ट मी. म्हणजे मी करंट अफेअर्सला आतापर्यंत जे खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं नाहीये, त्याचं रिझन हे आहे की करंट अफेअर्स अनएक्सपेक्टेड आहे यार. म्हणजे नाही एक्सपेक्ट करू शकत आपण की हेच येईल, अनप्रेडिक्टेबल आहे, नाही प्रेडिक्ट करू शकत की हेच विचारलं जाईल, तेच विचारलं जाईल. मी सांगते हे 10 टॉपिक इम्पॉर्टंट म्हणून तेच येतील, नाही करू शकत. बट मी गेस करू शकते ना मॅथ्स रिझनिंग मध्ये कुठले टॉपिक आहेत की जिथे प्रश्न येणार. आता जर आपल्याला अवघड वाटतं मॅथ्स रिझनिंग, जे तुम्ही म्हणता की 60 मिनिटांमध्ये शक्य नसतं, हे शक्य नाही का? कारण मी सांगितले की पहिल्या 80 प्रश्नांनी तुमची हालत इतकी खराब केली आहे की पुढच्या 20 प्रश्नांना तुम्हाला विचार केला. तुम्हाला म्हणजे त्या शेवटच्या ते 80 प्रश्न फेस केल्यानंतर जर तुम्हाला विचारलं तुझं नाव काय, तरी तुम्ही 1 मिनिट विचार कराल, अरे माझं नाव काय. ही हालत झाली आपली हॉलमध्ये. पण ऑनेस्टली जर बघायला गेलं तर मला माहिती की नाही, आता मला सांगा, तो चिन्ह बदलवाला प्रश्न आहे, म्हणजे अधिकच्या जागी भागिले, भागिलेच्या जागी गुणिले वगैरे वगैरे, हे प्रश्न आपल्या आवाक्यातले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, वेण आकृती, चौरस, चौकोन, समभुज विचारलेला आहे, आकृत्यांचाच प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता मी पूर्ण मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन्स पाहिलेले नाहीत, ऑनेस्टली सांगते, मी जस्ट आता तुमच्या समोर हे केलेलं आहे, उघडलेलं आहे. त्याच्यानंतर ती प्रज्ञाची बसवाला प्रश्न आहे, किंवा तो समीकरणवाला प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा, किती अंतर चालावं लागेल, हे आता हे काही ठराविक टॉपिक मी सांगितले, हे कन्फर्म आहे ना की या टॉपिकवरचे प्रश्न येतील. म्हणजे याच्यात तर असं काही होणार नाही ना की आयोगाने सांगितलं 2025 ला दिशा कुठली असेल बघा, आणि विचारली 2022 ची दिशा, ती तेव्हा पण तीच होती, आता पण तीच आहे. याचा अर्थ हा विषय असा आहे की जो मला मार्क्स मिळवून देईल, मला फक्त तयारी करणं गरजेचं आहे, मला फक्त थोडी जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला कळलं पाहिजे की जर तुम्ही आता समजा पुढची एक्झाम येणारी आहे, त्याच्यासाठी तुम्ही 6 महिने देणार असाल, देन तुम्हाला माहिती पाहिजे की हे 6 महिने मला कुठल्या सब्जेक्टला द्यायचे, कुठल्या सब्जेक्टवरती किती मेहनत घ्यायची. याचा अर्थ असा होत नाही की मी एखादा सब्जेक्ट कम्प्लिटली स्किप करेन, कारण तो जमाना गेला स्किप करण्याचा. मी ज्यावेळेला फर्स्ट टाइम प्री क्रॅक केली होती, मी हे खूप वेळा बोलली आहे की मी सायन्स आणि इकॉनॉमिक्स कम्प्लिटली स्किप केलेलं होतं, कारण मला त्यातला गंधच नव्हता, मला समजतच नव्हतं काय. मी बाकीच्या सब्जेक्टवरती मेहनत घेतलेली, सायन्स आणि इकॉनॉमिक्स फक्त PYQ केलेले, 3-4 किंवा 4-5 मार्क्स माझे येऊन जायचे त्याच्यामध्ये, पण मी त्याचं एवढं टेन्शन घेतलं नव्हतं. त्यावेळेला असंही होतं की खूप मुलं त्यावेळेला अख्खा एक सब्जेक्ट स्किप करून त्यांनी प्री आणि मेन्स पण क्रॅक केले, कारण मेरिट तितकं कमी होतं. आता जर पाहिलं तर ऑलमोस्ट सगळ्यांना सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या टॉपिकचं नॉलेज आहे, कारण ते सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे. मग मला त्या स्पर्धेत जर टिकून राहायचं असेल तर मला माझं स्टेटस थोडंसं हाय करावं लागेल ना, मला थोडंसं स्वतःला अपग्रेड करावं लागेल ना. आणि ते अपग्रेड करण्यासाठी मला आधी हे फाइंड आउट करावं लागेल की कुठला एरिया आहे जो मला 100% मार्क्स मिळवून देतोय, तो मला सिक्युअर करता आला पाहिजे. अदरवाईज माझं असं होतंय की जिथे सगळ्यांना चांगले मार्क्स येत आहेत, उदाहरणार्थ आता पॉलिटीमध्ये बऱ्यापैकी मुलांनी मार्क्स घेतले असतील, हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी मुलांनी मार्क्स घेतले असतील, देन सायन्समध्ये बऱ्यापैकी मुलांनी मार्क्स घेतलेले असतील, जॉग्राफीमध्ये जे इझी लेवलचे प्रश्न आहेत, इकॉनॉमिक्समध्ये, म्हणजे या सगळ्याच सब्जेक्टमध्ये, या 6 सब्जेक्टमध्ये, इथे 6 महिने 6 सब्जेक्ट कन्सिडर करा, 6 सब्जेक्टमध्ये असा जो पार्ट आहे जो ऑलमोस्ट सगळ्यांना येतोय, माझे जर तिथेही मार्क्स जात असतील, आणि असा पार्ट आहे जो कोणालाच येत नाही, तिथेही मार्क्स जात असतील, लॉजिक काय आहे माझ्या तयारीला, ही गोष्ट समजून घ्या. मग मी जे म्हणते ना पुढे काय, हे बसून अनालिसिस करा, एक नोटबुक घ्या, तिथे लिहून ठेवा. तुम्हाला माहितीये मला हजारो गोष्टी दिवसभरामध्ये डोक्यामध्ये येतात, त्याच्यातल्या कितीतरी इतक्या इम्पॉर्टंट असतात. मला माहिती असतं की ही गोष्ट मला ठेवायची डोक्यामध्ये, पण माझ्या नाही राहत, बऱ्याचदा विसरून जाते, आणि देन मला रिअलाइज होतं की यार आपण ते लिहायला पाहिजे होतं, कारण मला पहिली फार सवय होती, मी कंटिन्युअसली लिहायचे. म्हणजे कधीही काही सुचलं, माझ्यासोबत दुसरं काही नसेल ना, कुठेही जाताना सुद्धा माझ्यासोबत एक नोटबुक आणि पेन नेहमी असायचं, आणि मी नोट डाऊन करायचे. पण परत परत आता असं झालं की म्हणजे लिहायचा इतका कंटाळा यायला लागला, किंवा पेन वही सोबत ठेवणं, आणि मग आत्ता रिअलाइज व्हायला लागले की नाही यार, ते परत सुरू करायला पाहिजे. त्याच्यामुळे मग दुसरं एक कारण आहे की जेव्हा तुमचा ब्रेन रिकामा असतो, रिकामा इन द सेन्स तो रिकामा नसतो, म्हणजे आपल्याला खूप सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यात ठेवायच्या नाहीयेत, ठीक आहे, त्यावेळेला आपला ब्रेन खूप चांगल्या क्षमतेने काम करतो. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला 2 लोकांचं उदाहरण देते, आणि हे तुमच्या स्टडीला कसं उपयोगी ठरतं हे पण पहा. असं नाहीये की हे मी असंच हवेत बोलतेय. समजा ए हा पर्सन आहे,
हा बी पर्सन आहे, या दोघांनाही काही ठराविक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. उदाहरणार्थ घरातील सामान आणायचंय, ठीक आहे, म्हणजे मला बाजार करायचा, आज बाजारातून मला काहीतरी आणायचं आहे. त्याच्यासोबत माझी मे बी एखादी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. त्या मीटिंगचा जो काही तपशील आहे, म्हणजे कुठले पॉइंट्स मला त्या मीटिंगमध्ये बोलायचे आहेत, मग त्याचा क्रम काय असेल, एकूणच त्या सगळ्याचा क्रम, तोही मला लक्षात ठेवायचा आहे. देन माझ्याकडे काहीतरी इम्पॉर्टंट फॅमिली इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी नेसेसरी असणाऱ्या गोष्टी किंवा त्या इव्हेंटसाठी मला कोणाकोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, हे पण माझ्या टू डू लिस्टमध्ये, ज्याला आपण टू डू लिस्ट म्हणतो ना, अशा सगळ्या गोष्टी. हा ए काय करतोय ना, हे सगळं डोक्यात ठेवून बसलाय सकाळपासून की हा मला हे 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 आणायचं दुकानातून, मला हे 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 करायचंय, तो इव्हेंट पण आलाय त्याची पण तयारी करायची, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याचबरोबर एला आणखी एक इम्पॉर्टंट काम करायचंय, दॅट इज त्याचा स्टडी. एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या प्लस स्टडी पण आहे. आता जेव्हा ए अभ्यासाला बसेल, तुम्हाला काय वाटतं याच्यात किती, म्हणजे वाचलेलं किती लक्षात राहील आणि या कामांपैकी किती कामं लक्षात राहतील? नाही लक्षात राहणार. म्हणजे तुम्हाला पण असं होत असेल की एका जागेवरून उठलात, दुसऱ्या रूम मध्ये गेलात, काहीतरी आणायला म्हणून गेलात आणि तिथे जाऊन विसरला की काय घ्यायला आलोय आपण. माझ्या बाबतीत तरी होतं, पहा तुमच्या बाबतीत होतं का, म्हणजे मला कळेल मी नॉर्मल आहे. तर यांनी काय केलं ना, थोडं ऑर्गनाइज राहूयात. म्हटलं की हे सामान जे आणायचं ते कधी आणायचं, बाहेर गेल्यानंतर आणायचं ना, ठीक आहे. मी माझ्याकडच्या डायरीमध्ये किंवा माझ्या फोनमध्ये जे नोट्स आहे याच्यामध्ये मी नोट डाऊन करून ठेवतो की मला काय काय सामान आणायचं आहे, मग त्यातलं दुकानातून किती आणायचंय, बाकी मार्केटमधून काय काय आणायचंय, आणखी दुसरीकडून कुठे काय आणायचंय, हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं त्याच्यावरती. देन त्यांनी काय केलं की मीटिंग, हा ओके मला एक मीटिंग पण आहे, त्याने मीटिंगसाठीचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पण नोट डाऊन करून ठेवले. त्याने इव्हेंटसाठी कोणाकोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे त्याची लिस्ट पण रेडी ठेवली, की म्हणजे जे पण असतील ते सगळे लोक. आता मला सांगा, हा पण अभ्यासाला बसलाय याच्यासोबत, ए सोबत, कोण चांगला अभ्यास करेल? ऑब्व्हियसली बीचा अभ्यास चांगला होईल. ही सवय लावून घ्या. ज्या बाकीच्या गोष्टी डोक्यात असतात की नाही, आपल्याला ऍट अ टाइम 10 गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, कारण आपण ह्युमन बिंग, तुम्ही फक्त एक ऍस्पिरंट नाही आहात. ज्यावेळेला तुम्ही ऍस्पिरंट आहात त्याच्यासोबतच तुम्ही कोणाचा तरी मुलगा आहात, कोणाची तरी मुलगी आहात, तुम्ही कोणाची तरी बायको आहात, कोणाचा तरी नवरा आहात, कोणाचा तरी भाऊ आहात, कोणाचा तरी मित्र आहात, कोणाचा तरी विद्यार्थी आहात, कोणाचा तरी भाडेकरू आहात, कुठल्या तरी लायब्ररीमध्ये बसणारा एक, म्हणजे पैसे देऊन बसलेला एक विद्यार्थी आहात. अशा हजारो भूमिका आपण निभावत आहोत आणि या सगळ्यामध्ये आपल्याला मेन कॅरेक्टर प्ले करायचं आहे, ते म्हणजे एमपीएससी ऍस्पिरंटचं. पण त्याच्यासोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात आपण सोडून नाही देऊ शकत. आणि मग ज्याला या सगळ्यामध्ये आपण गुरफटून जातो की नाही, फायनली काय आहे जे मेन माझं टार्गेट आहे ना, म्हणजे मी माझे डायलॉग वगैरे सगळे पाठ केलेत, मी आलोय एमपीएससी ऍस्पिरंट आहे मी, म्हणजे माझी भूमिका निभावतो एमपीएससी ऍस्पिरंटची, माझे डायलॉग बिलॉग म्हणजे सगळे पाठ आहेत. पण मला इतकी 10 कामं करावी लागलीत बाकीची, की ज्यावेळेला मी स्टेजवरती येऊन उभे राहिले ना, माझा डायलॉग काय आहे, भारताच्या राज्यघटनेची जी प्रास्ताविका आहे, कितवी घटना दुरुस्ती झाली, कुठले खटले आहेत तिच्याशी रिलेटेड आहेत, कुठली तत्व दिलेली आहेत, पहिली लाईन कोणाकडून घेतलीये, हे माझे डायलॉग आहेत. बट बॅक ऑफ द माइंड माझ्या काय सुरू आहे, म्हणजे मी आता इतकं सगळं कळलं की मी इथे येऊन बोलते घरातल्या सामानाची लिस्ट, मी इथे येऊन बोलते इव्हेंटच्या कॉन्टॅक्टची लिस्ट. हे कसं चालेल? मग हे जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल, ऑर्गनाईज करायचं असेल, बेस्ट टेक्निक आहे, राईट डाऊन करा, मेंदू रिकामा करत चला. जेवढा मेंदू सोबत ठेवाल, म्हणजे मेंदूमध्ये 1000 गोष्टी ठेवाल, तेवढे डिस्ट्रॅक्टेड राहाल आणि तेवढा परफॉर्मन्स खराब होईल. मी तुम्हाला एक डिस्ट्रॅक्शन शीट सांगितलेली खूप दिवसांपूर्वी, आय डोंट नो किती स्टुडंट फॉलो करतात, बट मी पर्सनली एक डिस्ट्रॅक्शन शीट नेहमी फॉलो करते. म्हणजे जर मी काही इम्पॉर्टंट काम करत असेल, मी एखादा टॉपिक स्टडी करत असेल, देन माझ्या टेबलवरती बाजूला एक शीट असते. जर समजा मी तो अभ्यास करता करता मला अचानक आठवला एखादा मुद्दा की मला काहीतरी करायचंय, म्हणजे उदाहरणार्थ मी बसले आणि मला ऑल ऑफ सडन रिअलाइज झालं की अरे हा, ही मेडिसिन आहे, ती आणायची होती आणि ती माझ्याकडे, म्हणजे ती संपली आणि मला आणायची आणि लक्षात नाहीये, आणि मला ते घरात ते पॅकेट किंवा मे बी औषधाची बाटली आहे ते आणून ठेवणं गरजेचं आहे. आता हे नंतर मी माझ्या कामाच्या नादात विसरून जाईन, मी काय करेन, या डिस्ट्रॅक्शन शीटवरती तो पॉइंट लिहून ठेवेन. किंवा मला ऑल ऑफ सडन रिअलाइज झालं की अरे आज एक इम्पॉर्टंट कॉल होता, माझं एक ट्रेनिंग सेशन आहे, ट्रेनिंग राहिलेलं आहे माझं, आणि त्याच्यासाठी मला झूम मिटिंगला टायमिंग द्यायचं. आता ज्यावेळेला मी माझं दुसरं काहीतरी मे बी लेक्चरच्या नोट्स काढते किंवा स्टडी करते, काही करते, आणि त्यावेळेला जर मला हे झालं, रिअलाइज झालं, तर मी काय करेन, माझ्या डोक्यात ते सतत चालू राहील ना की मला टायमिंग द्यायचे, मग कुठलं देऊ, मी काय करेन, मी लगेच इथे लिहून ठेवेन या डिस्ट्रॅक्शन शीटवरती. अँड देन ज्यावेळेला मी ऍक्च्युली माझं इम्पॉर्टंट वाला काम करून उठेन, त्यावेळेला मी ही डिस्ट्रॅक्शन शीट पाहीन आणि त्यातली एक एक कामं जी आत्ता करायची लगेच ती करून घेईन.
लगेच ते काम मी कट करून टाकेन. सगळ्यात इझी. आता सध्या सुद्धा माझ्यासमोर एक नोटबुक आहे आणि ती खूपच म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर मी खूपच कसं कसं लिहिलेलं आहे याच्यावरती. पण ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला खूप छान लिहिलेलं होतं. रिझन हे होतं की खूप वेळा असं होतं ना की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवणं पॉसिबल नसतं आणि मग अशा वेळेला जर तुमच्याकडे आणि ते पण परत एका जागी नसेल तर परत ते शोधण्यात पण खूप वेळ जातो. म्हणून हे थोडंसं लाईफ थोडी ऑर्गनाईज करा, सगळ्या गोष्टी नीट होतील. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मोठे बदल याच्यामुळे आयुष्यात होतात. तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते आणि ज्या अननेसेसरी गोष्टींचा ताण आपण घेऊन सतत वागतोय की नाही एक वेगळं ओझं घेऊन, म्हणजे उदाहरणार्थ ते ट्रेनवालं उदाहरण तुम्हाला माहिती असेल की एक माणूस ट्रेनमध्ये त्याची जी बॅग आहे ती डोक्यावरती घेऊन बसलेला असतो आणि मग त्याला विचारते अरे बॅग खाली ठेवतो, म्हणतो नाही नाही या ट्रेननी माझं पण ओझं घेतलं आणि माझं आता हे ओझं पण अजून मी कुठे त्या ट्रेनला देऊ. तर आपल्या डोक्यावरती जे आहे तसंही ओझंच आहे, ते थोडंसं खाली ठेवा. जे अननेसेसरी आहे ना ते थोडंसं खाली ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. मी आधीच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलंय, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे की आपण सगळ्या दुनियेवरती विश्वास ठेवतोय. हा जो काही तुम्हाला सोशल मीडियावरती सगळ्यांचा स्कोर दिसतोय की नाही, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या विद्यार्थ्याची आन्सर शीट पाहिलेली नाही, तुम्ही त्या विद्यार्थ्याला ओळखत नाही XYZ, तुम्हाला माहिती नाही की तो विद्यार्थी बिलॉंग करतो की नाही, तुम्ही त्याच्या स्कोरचं सुद्धा टेन्शन घेताय, त्याच्या स्कोरवरती सुद्धा विश्वास ठेवताय, पण तुम्ही तुमच्या मेहनतीवरती विश्वास ठेवत नाही आहात. ही केवढी मोठी चूक आहे तुमची. साधी गोष्ट आहे पण फार विचार करायला लावणारी गोष्ट आहे, त्याच्यावर विचार करा. ठीक आहे, मला आशा आहे की मला जे तुम्हाला आज सांगायचंय थोडंसं लेंदी झालं लेक्चर, पण ठीक आहे, म्हणजे या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्यासोबत बोलणं मला फार गरजेचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. आता मला सांगा की आत्ता हे लेक्चर झाल्यानंतर आत्ता लगेच हा व्हिडिओ बंद केल्यानंतर पहिलं काम काय करणार आहे? व्हिडिओ बंद करायच्या आधी काय करायचं ते पण सांगते. व्हिडिओ बंद करायच्या आधी कमेंट करायची, कमेंट करून मला सांगायचं, व्हिडिओला लाईक करायचं, तुम्हाला जर असं वाटलं की कोणीतरी आहेत बाबा समदुःखी आपल्या कॅटेगरीतले त्यांच्यासोबत शेअर करायचा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्क्राईब करायचं. मी कधीच फोर्स नाही करत पण आत्ता सांगते कारण खूप लोक आहेत व्हिडिओ पाहत आहेत, छान कमेंट पण करतात, सबस्क्राईब करायला विसरत आहेत. सो सबस्क्राईब करून घ्या आणि देन मग व्हिडिओ बंद केल्यानंतर पहिलं काम काय करणार आहात ते पण व्हिडिओ बंद करायच्या आधी कमेंट करून सांगा. ठीक आहे, सो मी तुम्हाला पुढच्या तोपर्यंत मला तुमच्यावरती 100% विश्वास आहे, कारण मी पर्सनली हा थॉट किंवा माझी ट्रस्ट प्रोसेस बिलीफ सिस्टम अशी आहे, मला असं वाटतं की या पृथ्वी तलावरती किंवा या युनिव्हर्समध्ये जेवढ्या पण गोष्टी सजीव निर्जीव माणसं झाडं पक्षी पाणी जे काही आहे ते, या प्रत्येकाच्या लाईफचा किंवा त्याच्या इथे असण्याचा काही ना काहीतरी उद्देश आहे. बऱ्याचदा तो उद्देश आपल्याला सापडलेला नसतो म्हणून आपण इकडे तिकडे सैरावैरा धावत असतो, पण आपल्या काही ना काहीतरी उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही करत असाल ना माझा आणि मी उगाच जन्माला आलोय खाईला काळ आणि भुईला भार, खाईला कार आणि भुईला भार असं काहीतरी आहे असं अजिबात समजू नका. तुम्ही इथे आहात काही ना काहीतरी त्याच्या पाठीमागे कारण आहे, ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. फक्त स्वतःला कधी त्या याच्यामध्ये नेऊन ठेवू नका की माझा काही उपयोग नाहीये, असं कधीच स्वतःला म्हणू नका. कारण तुम्ही कशासाठी इथे आहात हे कदाचित आज तुम्हाला माहिती नाहीये, पण ज्या दिवशी तुम्हाला रिअलाइज होईल त्या दिवशी तुम्ही अनस्टॉपेबल असाल आणि ते रिअलाइज तुम्हाला फार लवकर होईल. फक्त टिकून राहणं फार जास्त गरजेचं आहे, स्वतःवरती विश्वास ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, सो स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या, फक्त शरीराची नाही मनाची भावनांची पण काळजी घ्या स्वतःच्या. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. खूप वेळ घेतला त्याच्यासाठी क्षमस्व, पण मला असं वाटतं की एक्झामच्या स्ट्रेसमधून एक्झामचे जे काही थॉट्स तुमच्या डोक्यात सध्या आहेत त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर हा एक व्हिडिओ हे एक सेशन फार इम्पॉर्टंट होतं, ऍटलिस्ट माझ्या स्टुडंटसाठी तरी इम्पॉर्टंट होतं असं मला वाटतं, म्हणून हे सेशन मी घेऊन आले. जर हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.